हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर चला मग आता मल्हार वगैरे शाळेला गेलेला आहे. तर त्याचं झालं तर सगळं आणि तो गेल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले अंघोळ करून आणि मग म्हटलं आधी कामं करायच्या आधी थोडंसं स्किन केअर करून घ्यावा. नाहीतर मग एकदा आपण कामामध्ये अडकलो की आपलं स्वतःकडे काही लक्ष नसतं. तर मी ना आधी स्किन केअर वगैरे एवढं काय करायचं नाही. म्हणजे आपण असतो ना की यार कुठे जायचं आहे आपल्याला, घरातच आहे म्हणून मग आपण आपली कामं करत राहतो आणि स्वतःकडं दुर्लक्ष करतो केसांकडे, स्किनकडे. तर माझं पण तसंच होतं. पण मी ना आता स्किन केअर किंवा हेअर केअर व्यवस्थित करते आहे. कारण माझ्या ना स्किनवर पिगमेंटेशन यायला सुरुवात झाली आहे. थोडंसं डार्क दिसते. तर त्यासाठी मग मी दररोज व्यवस्थित मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे लावते आहे. तर घरात असूनसुद्धा सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे. हे मला आत्ता समजले. कारण आपण गॅससमोर उभं राहून स्वयंपाक वगैरे करतो. तर तीसुद्धा जी हीट असते ना, तर तीसुद्धा पिगमेंटेशन वाढवू शकते. तर त्यासाठी मग मी दिवसातून कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 3 वेळा घरात असले तरीसुद्धा सनस्क्रीन लावतेच. तर स्किन केअरसुद्धा खूप गरजेचं आहे. सो ते मला आत्ता समजलं आहे आणि मग मी ते आता कंटिन्यू करणार आहे स्किनसाठी. तर मला जेव्हापासून मी स्किन केअर करते तेव्हापासून स्किन थोडीशी व्यवस्थित दिसते. आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला माझी वॉशिंग मशीन ही रिप्लेस करून मिळालेली आहे आणि पण त्याचे जे इन्स्टॉलेशन होतं ते पेंडिंग होतं. सो ही ना कालची छोटीशी क्लिप आहे ज्यावेळेस ते लोक आले होते इन्स्टॉलेशन करण्यासाठी. तर ते येऊन ना मशीनचं इन्स्टॉलेशन वगैरे करून गेले. डेमो वगैरे दिला होता त्यांनी. आणि सेकंड डेला ना मी आधी मशीनला कपडे लावून घेतले. म्हटलं एकदाचं टेन्शन दूर झालं बाबा. कारण काय सांगू तुम्हाला, ते कपडे धुवायचे म्हणजे ना मला असं वाटतं की दिवसभर ते कामच करत बसायचं आहे. भांडी धुवा, धुणं धुवा, झाडून काढा, हेच. आणि ते धुणं धुवायचं म्हणजे मग ते अजिबात पॉसिबल नाही आहे बाबा. एक वेळेस दुसरं भांडी वगैरे करू शकतो, स्वयंपाक करू शकतो, पण ते धुणं धुवायचं पॉसिबल नाही आहे. कारण एकतर आपल्याला सवय लागलेली असते मशीनची आणि मग ते एकतर निघत पण नाहीत आणि ते पिळली पण जात नाहीत व्यवस्थित आणि त्यामुळे सगळ्या गॅलरीमध्ये पाणी वगैरे व्हायचं. सो मला ना माझी ही मशीन बघून एवढं बरं वाटत होतं की चला बाबा एकदाचं खूप मोठं काम झालं ते मशीन इन्स्टॉल करून घेतल्यामुळं असं वाटलं. मल्हार शाळेला गेला होता आणि त्याचे बाबा जिमला. तर ते यायच्या आधी ना मला काहीतरी ब्रेकफास्टची तयारी करायची होती. पण मला ना समजतच नव्हतं की नेमकं मी काय करू. आणि हे माझं ना रोजचंच आहे. मी रात्री कितीही विचार केला ना की आता उद्या सकाळी काय करायचं, तर मी एका फायनल डिसिजनवर येतच नाही की मी हे करेल आणि मग त्याची मी काहीतरी प्री तयारी वगैरे करून ठेवेल, प्रिपरेशन करून ठेवेल, असं काही होतच नाही. खूपच रेअरली असं होतं माझ्याबरोबर की मी आता उद्या काय बनवायचं हे मी ठरवलं आहे आणि मग मी त्याची थोडीशी तयारी करून ठेवली आणि मग मी उद्या ते बनवलं. नाहीतर माझं ऑन द स्पॉट जो काही ऑप्शन असतील ना तेच ठरलेलं असतं नेहमी ब्रेकफास्ट बनवायचं. हां, पण मल्हारमुळे ना कधी-कधी मला हे खूप इझी जातं. कारण त्याचं नेहमी चाललेलं असतं की मम्मा मला उद्या ब्रेकफास्टला हे बनवशील, मला लंचला उद्या हे बनवशील. तर मग आपण कसं असतो ना की ते म्हणतायत तर मग मी त्याच्या मनाप्रमाणे बनवायला जाते आणि माझं पण काम ना थोडंसं इझी होऊन जातं. त्यामुळे मी ना काय करते की त्यालाच विचारते की उद्या काय बनवायचं सांग ना, आपण तू लिस्ट काढून ठेव आणि मग आज आपण उद्या आपण हे करू, परवा आपण ते करू, असं माझं चाललेलं असतं. तर हे माझं काम इझी करण्यासाठी ना मी त्याला सांगत असते. पण हां, आमचं एक ठरलेलं असतं की आपण 4-5 दिवस पूर्ण हेल्दी खायचं आहे आणि त्याला ना फक्त आठवड्यातला फक्त एकच डे मी दिलेला आहे, फ्रायडे. आणि त्या दिवशी मग आम्ही जंक वगैरे काय अशा टाईपचं बनवतो, काही का असेना किंवा खातो. तर मग त्याला पण त्याची सवय झाली आहे. त्यामुळे तो ना काही ऑप्शन चूज करायचा असेल ना, तर तो नेहमी असं हेल्दी टाईपमध्येच चूज करणार आणि नेमकं मग लगेच फ्रायडेचं जे असेल त्याची लिस्ट वेगळी असते आणि मग तो सांगतो, उद्या फ्रायडे बरं का, उद्या आपण हे करणार आहे. तू आधीच म्हटली होती की आपण आता इतक्या दिवस जंक खाल्लेलं नाही आहे, आपण आता फ्रायडेला खातो आहे. तर मग त्याला त्याच्यावरनं ही जबाबदारी दिल्यामुळं थोडंसं मला बरं वाटते की चला बाबा आहे आणि एवढं काही टेन्शन नाही आहे. तो म्हणाल त्याचा लगेच प्रिपरेशन करायची आणि मग ते करायचा नाश्ता वगैरे काय जेवण वगैरे असेल ते.
सो आजचा मेनू पण ना माझा ऑन द स्पॉटच ठरवलेला होता. सो सगळ्यात आधी मी 2-3 अंडे उकडायला ठेवले आणि मिक्स व्हेजिटेबल्स बेसन चिला बनवायचा असं माझं ठरलं होतं. सो त्यासाठी ना मी व्हेजिटेबल त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कॅप्सिकम हे व्यवस्थित एकदम बारीक चॉप करून घेतलं. तर अशा टाईमला ना आपल्याला ते जे चॉपर तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे, तर ते खूप युजफुल ठरतं, कारण चाकूनी पाहिजे तेवढं बारीक होत नाही आणि मिक्सरमध्ये पूर्ण पेस्ट होऊन जाते. तर अशा टाईममध्ये ना ते चॉपरने आपण चॉप केलं तर खूप छान एकदम बारीक चॉप होतं आणि बेसनची टेस्ट पण ना खूप छान लागते. सो तुम्ही एकदा ना चिला बनवत असाल तर व्हेजिटेबल अशा चॉपरने चॉप करून बघा. खूप छान टर्नआउट होतो तो चिला. सो मी त्याचं बॅटर बनवून ठेवलं आणि मल्हारच्या बाबांना यायला थोडासा टाईम होता, तर मग मी आजकाल ना तो ABC ज्यूस पिते दररोज सकाळी, जो स्किनसाठी हेअरसाठी चांगला असतो, जो माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये आय थिंक मी तो शेअर केलेला असेल. तर तो मग मी बनवला आणि तो घेतला. तर त्याची रेसिपी मी इथे शेअर केलेली नाही आहे, कारण मी ऑलरेडी तुमच्याबरोबर ती शेअर केलेली आहे. तर त्यामध्ये मी ना आवळा पण घालते, त्यामुळं आवळ्याचा वेगळा ज्यूस बनवायची काही गरज नाही लागत. आणि माझा ज्यूस वगैरे पिऊन होईपर्यंत मलाचे बाबा आले होते. सो मी आमचा ब्रेकफास्ट बनवायला घेतला. तर तो बेसन चिलाचं जे बॅटर आहे, तर त्याची रेसिपी काय एकदम म्हणजे इझीच आहे. तर जे काही व्हेजिटेबल्स आहेत एकदम बारीक चॉप केलेले, त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं बेसन घाला आणि जे काही तुमच्या आवडीचे मसाले असतील ना त्यामध्ये घाला आणि थोडंसं मीठ आणि पाणी घालून ते छान बॅटर करून घ्यायचं. आणि तव्यावर ज्यावेळेस तुम्ही ते बॅटर पसरवाल ना, त्यावेळेस फक्त त्याच्यावर थोडीशी व्हाईट तीळ घालून बघा आणि असं व्हाईट तीळ घातलं ना तर हा चिला आणखीन छान टेस्टला लागतो. माझा ना एक ब्रेकफास्ट किंवा लंचचा ना एक क्रायटेरिया ठरलेला आहे. जसं की रेसिपी कुठलीही असेना का ते एकदम इझी असावी, पटकन बनणारी असावी, हेल्दी असावी, हाय प्रोटीन, हाय फायबर असावी. असं मी कोणतीही रेसिपी बनवायला लागले ना, तर मी आधी माझा क्रायटेरिया चेक करते आणि मगच त्या गोष्टी मी बनवते. तर हा बेसनचा चिला पण ना या क्रायटेरियामध्ये बसतो माझ्या आणि म्हणून मग ना तो नेहमी माझ्या ब्रेकफास्ट मेनूमध्ये असतो. सो त्यांना तर मी आधी एग कट करून दिले होते. सो म्हणलं इथे आता बनतंय, तर इथेच लगी बनवत खायला स्टार्ट करून घ्यावं. कारण आपल्याला तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्याला ना नेहमी असं काही वेगळं बनवायचं म्हटलं ना, की ते तिथं उभं राहूनच मला तर खावं लागतं. कारण ते तिथे जाऊन बसेपर्यंत ते पलटायचे टाईम झालेला असतो. म्हणून मग मी काय करते, तिथे उभं राहूनच खायला सुरुवात करते. तो ब्रेकफास्ट वगैरे झाला होता माझा. त्याची भांडी वगैरे घासल्यानंतर म्हणलं आता चला तुम्हाला माझी वॉशिंग मशीन दाखवून घ्यावी. तर माझी ना आधीची वॉशिंग मशीन 6 केजीची होती आणि त्याच्या बदल्यात त्यांनी मला आता 7 केजीची वॉशिंग मशीन दिली आहे. त्याचा तुम्हाला सांगितलं होतं मी, त्याचा ड्रम खराब झाला होता आणि अ, त्याच्या ना वॉशिंग मशीनला हा ड्रम डिस्केलरचा ऑप्शन नव्हता. त्यामुळे मला ना ड्रम क्लीन करताना कळायचंच नाही की नेमकं मी कोणता ऑप्शन चूज करू ड्रम क्लीन करण्यासाठी. तर आता तुम्ही बघितलं असेल त्याच्या ऑप्शन लिस्टमध्ये ना ड्रम डिस्केलरचा सुद्धा ऑप्शन आहे. त्यामुळे मला एक छान वाटतं आहे आणि हे मागे तुम्ही बघताय की ते ना फिल्टर आहे. तर आम्ही ना आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की मशीन चालू करायच्या आधी मी त्याला ना फिल्टर बसवून घेणार आहे. कारण इथे खूप हार्ड वॉटर आहे आणि मी आता एकदा माझं नुकसान झालं आहे, माझी मशीन वगैरे खराब झाली आहे, तर मला परत ते रिटर्न नको होतं. म्हणून मग मी ना आधीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वॉटर पण चेक करा आल्यावर आणि मला त्यासाठी जे काही फिल्टर वगैरे असेल मशीनला प्रॉपर तर ते बसवून द्या. सो मी तो फिल्टर पण त्यांच्याकडूनच घेतला आहे. पण ना मशीनचा कलर चूज करण्याचा ऑप्शन आमच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे ना पूर्ण ब्लॅक मशीन पण होती आणि ही ग्रे कलरची पण मशीन होती. मला वाटत होतं खूप की यार ब्लॅक कलरची यावी, पण तसं काही झालं नाही. शेवटी ग्रे कलरचीच आली, जी माझी जुनी होती. फक्त याचं जे डोअर आहे ते ब्लॅक आहे. पण ठीक आहे, काही ऑप्शन नाही आता. आणि त्यांच्याकडूनच ना मी हे ड्रम डिस्केलरची जी पावडर आहे ती त्या लोकांकडूनच घेतली आणि हे जे बॉशचं कपडे धुवायचं लिक्विड आहे ते पण त्यांच्याकडूनच घेतलं. कारण त्यांचं मत आहे की जेवढं आपण जर ते पावडर वगैरे यूज करत राहिलो तर त्यानेसुद्धा म्हणजे असं यूज करून करून ना नंतर ना त्याचा ड्रम जाम व्हायला लागतो. सो खूप काही गोष्टी असतात, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण व्यवस्थित हँडल केल्या पाहिजेत. आणि एकदा तो ड्रम खराब झाला आहे. सो मग मी आता विचार केला की आता ते लिक्विडच म्हणजे जे काही कपडे धुण्यासाठी लिक्विड असेल तेच यूज करायचं, पावडर न यूज करता. आणि आता ना दुपारी थोडंसं मी निवांत होते आणि मल्हार पण शाळेतून आला होता. तर मी ना काल माझ्याकडे दूध शिल्लक राहिलं होतं भरपूर, तर त्याचा घरीच खवा बनवून ठेवला होता. कारण मला त्याची
खव्याची जी करंजी आहे ना ती बनवून बघायची होती. ॲक्च्युली तो खवा मी परवा बनवला होता, पण काल माझ्या पायाला एकदम अ, थोडंसं लागलं होतं गुडघ्याला आणि माझ्या जरा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. तर जर त्याला चुकून लागलं ना, तर मग मला ना 2 दिवस काही उभं पण राहता येत नाही. असा थोडासा मेजर इश्यू आहे. सो मग मी काल दिवसभर रेस्टच केली. म्हटलं नकोच आता काय करायला. सो आज मी ती करंजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी ना इथे गव्हाच्या पिठाची करंजी बनवणार आहे. कारण मुलांना द्यायचं म्हटलं आणि ते मैदा वगैरे मैद्याचं वगैरे द्यायचं म्हटलं की मला खूप टेन्शन येतं. ते 10 वेळा त्यांना सांगत बसावं लागतं की नको आज एकच खा, आज अर्धच खा, आता उद्या खा. मग मला अशा काही गोष्टी करायच्या नसतात. सो म्हणून मग मी जे काय आहे ना ते भले त्याची टेस्टमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल, पण ते थोडं हेल्दी वेमध्येच करायचं असं मी नेहमी माझा असा एक मोटो असतो. सो मी ते करंजीचं पीठ ना गव्हाचं मळलं आणि त्या पिठामध्ये ना मी थोडंसं मीठ टाकलं आणि तूप टाकलं. तर तुपामध्ये ना ते पीठ आधी सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं. त्याचा असा ना एक छोटासा गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल टेक्स्चर मी दाखवलं होतं तुम्हाला पीठ मळताना. आणि तसं टेक्स्चर आल्यानंतर मग नंतर ना थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. आणि त्याच्या स्टफिंगसाठी ना मी इथे सुकं खोबरं आणि थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर ते खोबरं आहे ना ते ॲक्च्युली खिसणीने खिसल्यावर त्याची टेस्ट छान येईल. पण माझ्याकडचं जे खोबरं होतं ना ते ॲक्च्युली मी घरून झाडाचं काढून आणलं होतं आणि मी थोडे असे बारके तुकडे होते त्याचे. तर मला ते खिसणीने खिसणं काही पॉसिबल नव्हतं. सो मी काय केलं की ते मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं. फक्त एक काळजी घेतली की त्याची पेस्ट होऊ नये. असं मी ते खोबरं बारीक करून घेतलं आणि ते खव्याचं स्टफिंग आहे म्हटल्यावर थोडंसं ओलं राहील म्हणून मग मी काय केलं की थोडासा रवा जो आहे ना तो थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतला आणि तो रवा पण आता मी या खव्यामध्ये ना मिक्स करणार आहे. सो त्या स्टफिंगसाठी ना मी जो घरी बनवलेला होता तो खवा, खिसलेलं खोबरं, ड्रायफ्रुट्सची पावडर थोडीशी आणि जे मी तुपामध्ये भाजलेला होता तो रवा आणि पिठी साखर हे सगळं घालून ना मी ते स्टफिंग तयार केलं. तर जे ड्रायफ्रुट्स मी बारीक करत होतो ना त्यामध्येच मी इलायची पण 5-6 घालून ना बारीक केल्या, म्हणजे ते इलायची वेगळी बारीक करायला नको. त्यामुळं ना त्याचा स्मेल एवढा छान येत होता आणि स्टफिंगची टेस्ट पण इलायची घातली ना तर थोडीशी एनहान्स होते. आणि ते सगळं ना एकदम छान एकजीव करून घ्यायचं आणि ही खव्याची करंजी ना खरंच टेस्टला खूप अप्रतिम लागते. म्हणजे नेहमीचं जे आपलं रव्याचं सारण असतं त्यापेक्षा मला ही खव्याची करंजी छान वाटते. पण एवढंच आहे की त्याची शेल्फ लाईफ जास्त नसते. त्यामुळं मला तरी असं वाटतं म्हणजे 2-3 दिवसात संपावी ह्याच हिशोबाने हिशोब असतो माझा नेहमी. भले त्याचे 8 दिवस ती राहत असेल, पण मी एवढी नाही ठेवत ती कधीच. मैद्याची करंजी कशी ना एकदम पांढरी शुभ्र बनते आणि थोडीशी कुरकुरीत होते. तर तसं गव्हाच्या पिठाची जर करंजी बनवली ना तुम्ही तर तिचा कलर थोडासा म्हणजे लाल येतो. ती काही पांढरी वगैरे दिसत नाही, पण ठीक आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही कितीही पातळ लाटली ना ते गव्हाची पुरी, तरी पण ती एवढी कुरकुरीत होत नाही असं मला वाटतं. कारण ती थोडीशी नरम पडतेच. तुम्ही कितीही पातळ लाटा आणि ते स्टफिंग भरा, तरी पण ते थोड्या वेळेसाठी राहते थोडीशी कुरकुरीत, पण नंतर ना ते एका टाईमनंतर ना एक सॉफ्ट होऊन जाते. पण ठीक आहे, टेस्टला तरी छान लागते. मल्हारची एवढी गडबड चालू होती की झालं का नाही, कधी होणार, दे लवकर खायला. म्हणून मग ना आधी 5-6 करंज्या बनवून घेतल्या आणि त्या आधी तळून घेतल्या. म्हटलं मग नंतर त्या दोघांना खायला दिला. म्हटलं त्या दोघांना आधी खायला दिल्यानंतर मग बाकीच्या राहिलेल्या करता येतील. पण आधी त्याला देणं खूप गरजेचं होतं बाबा, नाहीतर मग त्याने काय गप्प बसू दिलं नसतं. म्हणजे कंटिन्यू आपलं होईपर्यंत ते कंटिन्यू त्याला उत्तर देत बसावं लागतं की हो झालं 5 मिनिट 10 मिनिट. त्यापेक्षा आधी त्याला थोडंसं बनवून मी खायला देते नेहमीच आणि मग राहिलेलं काम करत बसायचं. खूप छान फुगत होती करंजी आणि मला इकडे खूप छान वाटत होतं की बाबा हा मला आलं जरा छान बनवता. कारण मी ना नेहमीच मला असं काय करायचं म्हटलं ना की मग खूप छान जास्त क्वांटिटीमध्ये मी नाही बनवू शकत. त्याचं मेजरमेंट माझं नेहमीच चुकतं. म्हणून मी काय करते की नेहमी थोड्या मेजरमेंटमध्येच बनवायचं. आणि त्या दोघांना बघितलं ना तर त्यांनी एवढ्या आवडीने त्या गरम गरम करंज्या खाल्ल्या ना की काय सांगूच नका. मग तर मला एकदम हवेत असल्यासारखंच वाटलं की यार
किती मस्त ना, म्हणजे आपण असं काहीतरी करतो आणि एवढं छान ते कौतुक करून खातात, आपल्याला बनवायला आणखीन उत्साह येतो. म्हणून मग मी पण थोडीशी टेस्ट करून बघितली. ॲक्च्युली मला गोड एवढं आवडत नाही. म्हटलं एवढं केलंच आहे तर एखादी करंजी खाऊन बघावी. तर एवढी मस्त लागली ना ती खव्याची करंजी आणि सही. तुम्ही पण करून बघा. आणि मला असं वाटायचं की अरे हे खूप टाईम टेकिंग आहे, खूप वेळ घेतात त्या गोष्टी. पण एकदा करायला लागलं आणि थोडंसं इंटरेस्टनी केलं ना, की छान पदार्थ जमतात आपल्याला आणि आपण एन्जॉय करत करतो त्या सगळ्या गोष्टी. आणि खवा काही जास्त नव्हता, सो मग मी पीठ पण थोडंसंच मळलं होतं. त्या खव्याच्या जेवढ्या काही करंज्या होतील तेवढ्याच मी बनवल्या. तर त्यामध्ये जास्त जास्त आय थिंक 20पर्यंत 20 झाल्या असतील करंज्या. तर ज्या राहिलेल्या करंज्या होत्या ना, त्या मी थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि मग एका डब्यामध्ये भरून ठेवल्या. आणि नंतर किचन वगैरे आवरून ना माझं हे हिरव्या वाटाण्याच्या ज्या शेंगा होत्या ना, तर त्या नीट करायच्या राहिल्या होत्या. तर त्या मी ना सगळ्या गॅलरीमध्ये ठेवल्या होत्या एका कागदात भरून. कारण त्यामध्ये ना बऱ्याच आळ्या होत्या आणि बापरे! नीट करताना सुद्धा त्यात इतक्या आळ्या होत्या ना, की मला असं वाटतं की आता सीझन संपत आला तर आता त्या शेंगा घेणंच बंद करायला पाहिजे. एवढ्या आळ्या झाल्या त्यामध्ये. म्हणून मग पटकन त्या नीट करून घेतल्या सगळ्याच आणि गॅलरी वगैरे क्लीन करून ना, तो कागद मी एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्येच पॅक करून घेतला. सो आज ना एवढं केल्यानंतरच की मला परत एकदा जाणवलं की माझ्या पायाला ना अजून थोड्याशा रेस्टची गरज आहे. सो मग मी पुढचं काही शूट वगैरे नाही केलं आणि काही जास्त काम पण नाही केलं. सो म्हणून मला ना व्हिडिओ इथेच एंड करावा लागतोय. आय नो थोडासा लहान होतोय, पण काय ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी मेन म्हणजे रेसिपी कशी वाटली करंजीची हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.